आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आणि हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारने काढलेले जीआर रद्द, डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, मोर्चा निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड, सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचं ट्विट। मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारने निर्णय मागे घेतला, हे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, नव्या समितीचा अहवाल काही येवो, सक्ती खपवून घेणार नाही, सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट। आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर त्यांना काय त्रास, शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार, ठाकरेंचा टोला, जीआर रद्द झाला तरीही मोर्चा निघणारच असंही केलं होतं काल स्पष्ट। संजय राऊतांमुळे 25 वर्षाची भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, आज बाळासाहेब असते तर चपलेने मारलं असतं, योगेश कदम यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। जो तो आपला पक्ष वाढवण्यासाठी तयारी करत आहे, महायुतीमध्ये ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जागा घेतल्या तर आम्ही 100% युती करायला तयार, अन्यथा एकला चलो रे साठी शिवसेनेची तयारी पूर्ण झाली, शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची प्रतिक्रिया। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींकडून खंत व्यक्त, आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून निमंत्रण न आल्याने मिटकरींकडून नाराजी व्यक्त। एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांच्या नावावर 100 कोटी तर त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 50 कोटी रुपये मिळतील, बुमरेंच्या ड्रायव्हरवरील आरोपांवर इम्तियाज जलील यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले संजय लाखेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, सह्याद्री अतिथीगृहात दोघांमध्ये चर्चा, लाखेंनी राऊत आणि अंबादास दानवेंवर पक्षातून डावलण्याचा आरोप करत पक्षाला रामराम ठोकला होता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 15 सरपंच आणि 300 कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश, पंचायत समितीच्या उपसभापती भीमाबाई गरुड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। विलेपार्लेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरे शिवसेनेच्या 300 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। नंदुरबारच्या तळोदामध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांचा सर्व्हे करणार, ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार, आमदार राजेश पाडवींच्या सूचना। तळोदा नगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी राजेश पाडवी मैदानात उतरले। रामदास आठवलेंनी घेतली अंतरवाली सराटीत जरांगींची भेट, जरांगींनी मुंबई गाठायची अशी घोषणा केल्यानंतर रामदास आठवलेंनी जरांगींची भेट घेतली। विनयभंग प्रकरणावरून बीड जिल्हा बंदचा निर्णय मागे, दोन्ही आरोपींना अटक झाल्यानं बीड बंदचा निर्णय मागे घेतला, आंदोलक सचिन उबाळे यांच्याकडून आंदोलन रद्द। लक्ष्मण हाके, तुम्ही उठसूट शरद पवारांवर घसरू नका, नाहीतर घसरता घसरता तोंड फुटेल, सचिन खरातांची लक्ष्मण हाकेंवर टीका। धुळ्यातील शिवभोजन चालकांचे 3 महिन्यांचं बिल थकलं, गोरगरिबांवर उपासमारीची वेळ, शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची शिवभोजन चालकांची मागणी। किल्ले रायगडावरील धनगर वस्तीला पुरातत्व विभागाकडून नोटीस, आमदार गोपीचंद पडळकरांची धनगर वस्तीला भेट, हजारो वर्षांपासून धनगर समाज डोंगराळ भागात राहतो, त्यांना हटवणं अन्यायकारक, पडळकरांचा इशारा। मंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी, सामंतांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचं वर्चस्व, 18 पैकी 16 जागेवर महायुतीचा विजय, विजयाचा गुलाल उधळत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। कार्ला येथील एकविरा मंदिरात 7 जुलैपासून ड्रेस कोड लागू होणार, मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची विश्वस्त बाळ्यामामा म्हात्रेंची माहिती। धाराशिवच्या वाशीमधील तांदळवाडीच्या शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनी विरोधात उपोषण सुरू, उपोषण करणाऱ्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, दोघांवर वाशीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सत्कार, सेवानिवृत्त झाल्याने सुजाता सौनिक यांचा सत्कार, प्रशासनातील जबाबदाऱ्या कुशलतेने पार पडल्याबद्दल अभिनंदन। हार घातलेल्या फोटोवरून छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडेचा संताप, ट्रोलर्सवर कारवाई करा नाहीतर 10 दिवसात आत्महत्या करेन, घनश्याम दरोडेंची श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार।
आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या पावसातच जुना मार्ग वाहून गेला। बंबारा नाल्याजवळ रस्ता वाहून गेला। जुना राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प। येरवड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह स्थलांतरित करण्याच्या हालचाली। वसतिगृह स्थलांतरित करू नये विद्यार्थ्यांची मागणी। स्थलांतरणाचा निर्णय रद्द करा, अन्यथा अन्न पाणी अन्न त्याग आंदोलन सुरू राहणार, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शिरपूर ते वनावल बाळदे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून केक कापत वाढदिवस साजरा। प्रशासन आता तरी जागा होऊन खड्डे भरणार का, विद्यार्थ्यांचा सवाल। धुळ्याच्या देवपूरमधील गुलमोहर कॉलनीत रस्तेच नाहीत। महिलांची पालिका आयुक्त अमिता दगडे पाटलांकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा मोठं आंदोलन करू, महिलांचा इशारा। बेडच्या सुडीमध्ये जपानी भाषा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। कंपनीचे मालक रोदो रयोतो यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। एंजा संस्थेचे अध्यक्ष नामदेव सारूक, बाप कंपनीचे संचालक रावसाहेब घुगे, मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवराम गर्जेची उपस्थिती। नंदुरबारमध्ये समाधानकारक पाऊस होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंगखेडा आणि प्रकाशा बेरीचे दरवाजे 3 मीटरने उघडले। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील खरीपाच्या 65% पेरण्या पूर्ण। आतापर्यंत 50,929 हेक्टरवर खरीपाची पेरणी। शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांकडून मका, सोयाबीन, मूग, उडीद पेरणीला प्राधान्य। अमरावती शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू। आमदार रवी राणा यांच्याकडून धूर फवारणीचा शुभारंभ। नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। मुसळधार पावसामुळे झाडं पडली। 2 राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शिवाळी राष्ट्रीय महामार्गावर झाडं कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण। बारामतीच्या पिंपळी संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचं रिंगण। मेंढ्यांचं रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात भक्तिमय वातावरणात आगमन। भाविकांची एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। वारकऱ्यांकडून विठ्ठल नामाचा जयघोष। पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त भक्तांच्या सुरक्षेसाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे। मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर पत्राशेड आणि प्रदक्षिणा मार्गावर लक्ष राहणार। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 4 प्रमुख दरवाजांना चांदीने मढवायला सुरुवात। 4ही दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावण्यात येणार। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण येथून बरडच्या दिशेने मार्गस्थ। गावागावांच्या वेशीवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत। बरड येथील साताऱ्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम। जळगावातील कॅरम लीग स्पर्धेचं आयोजन। मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक युसुफ मकरा चॅलेंजर्सने विजेतेपद पटकावलं। सय्यद मोहसिन यांना 15,000 रोख आणि चषक देऊन गौरव। अहिल्यानगरच्या राहुरीत बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघडकीस। 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे 75 बंडल आणि 200 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे 44 बंडल जप्त। गुप्त माहितीच्या आधारे सापळाराचं 2 आरोपींना ताब्यात घेतलं। बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। उमाकरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता। लातूरच्या नागलगावात जन्मदात्या पित्याने 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची घटना। नागलगावाजवळील भीमातांडा येथे दुर्दैवी घटना। पत्नीसोबतच्या सततच्या वादामुळे चिमुकलीची हत्या। हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपी पित्याला पोलिसांकडून अटक। जळगावातील अल्पवयीन मुलीला विकून जबरदस्ती लग्न लावल्याचा प्रकार। 2.5 लाख आणि दागिने घेऊन मुलीला नाशकात महिलांनी विकलं, नातेवाईकांची माहिती। आणि या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांची आत्महत्या, नातेवाईकांचा आरोप। पीडितेच्या नातेवाईकांकडून सीबीआय चौकशीची। नंदुरबारच्या नवापूरमधील खांडबारा ते डोगेगावाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मागणी। रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करू असा इशारा। लातूर शहरातल्या बायपास रोडवर 2 गटात तुफान हाणामारी। एका तरुणाला मद्यपिनी खेचत आणून दगडाने अमानुष मारहाण केली। एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू। बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत एका कुटुंबावर 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून हल्ला। तरुणांमध्ये झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला। घरातील साहित्याची तोडफोड। अहिल्यानगरच्या कोपरगाव पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला। दोघांना अटक, लाखोंचा माल जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।
लातूरच्या कोपरा गावाजवळ सुरतला जाणाऱ्या व्यापाऱ्याची 1,80,00,000ची लूट. किरीटभाई पटेल असं या व्यापाऱ्याचं नाव. आरोपींनी जीप अडवत शस्त्रांचा धाक दाखवत लुटलं. किनगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध सुरू केलाय.